नमस्कार मित्रांनो, हिरकणी अकॅडमीवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर बघा, आता तुम्ही ज्या पण क्षणाला असाल, जिथे पण असाल, मला नाही माहिती तुम्ही कुठून व्हिडिओ पाहतात. तर बघा, ज्या क्षणाला तुम्ही तुमच्या ठिकाणी असाल बघा, आत्ताच्या आता तुम्ही तुमच्या अभ्यासाच्या जागेवर जा आणि जागेवर बसून बघा लगेच व्हिडिओ चालू करा. पेन आणि वही घ्या आणि असा अभ्यास करा, की तुम्ही हे जो काही व्हिडिओ पाहिला हा कधी आयुष्यात विसरलेच नाही पाहिजे. कारण की व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे. पूर्णपणे तन आणि मन धन लावून मित्रांनो अभ्यास करा. यश नक्कीच आपलं वाट पाहतंय बघा. मी तुम्हाला जास्त काही सांगत नाही. जे सांगायचं ते सुरुवातीला सांगून टाकतो मित्रांनो. तलाठी भरतीसाठी म्हणजेच एम-पी-एस-सी घटकासाठी आपण एक सेपरेट WhatsApp ग्रुप तयार केलेला आहे. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तो ग्रुप तुम्ही नक्की जॉइन करा मित्रांनो. त्या ठिकाणी या व्हिडिओची पी-डी-एफ मी लगेच टाकणार आहे पहा. त्यामुळे तो ग्रुप जॉइन करा आणि जर तुम्हाला जॉइन होता येत नसेल, तर जो काही माझा नंबर आहे 93 25 23 93 25 30 0840 या नंबरला मित्रांनो तुम्ही मला एस-एम-एस करा. मी तुम्हाला लगेच जॉइन करून घेईल पहा आणि व्हिडिओला लाईक करा बघा. ज्या ठिकाणामधून नोकरी लागणार आहे त्या व्हिडिओला लाईक झालीच पाहिजे पहा. चला पहिला प्रश्न बघूयात मित्रांनो, की सोनार पुढीलपैकी कशाचं लघुरूप आहे? सोनारचा लॉंग फॉर्म विचारलाय. द्या उत्तर. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आपल्याला 3 सेकंदाचा वेळ आहे. उत्तर कमेंट बॉक्समध्ये टाइप करायचंय पहा. पूर्णपणे घुळून मिळून जायचंय पहा. पूर्णपणे मिसळून जायचंय. काहीच पाहायचं नाही आपल्याला. बरोबर आहे मित्रांनो. याचं योग्य उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 4 साउंड, नेव्हिगेशन अँड रँगिंग हे काय मित्रांनो? सोनारचा लॉंग फॉर्म आहे पहा. सोनार तंत्रज्ञानाचा उपयोग पाण्याखालचा वस्तूचा अंतर, दिशा आणि वेग काढण्यासाठी होतो. यामधील स्रावीतील ध्वनी तरंग वापरला जातो पहा. चला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, ध्वनीचा वेग हा कोणत्या माध्यमामध्ये सर्वात जास्त असतो? तर मित्रांनो, ध्वनीचा वेग हा सर्वात जास्त स्थायूमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. माध्यमानुसार ध्वनीचा वेग बदलतो. ध्वनीच्या वेगाचा क्रम बघा, स्थायूमध्ये सर्वात जास्त, त्याच्यानंतर दाबामध्ये आणि त्याच्यानंतर वायूमध्ये असतो पहा आणि निर्वात पोकळीमध्ये ध्वनीचा वेग हा 0 आपल्याला पाहावयास मिळतो पहा. ध्वनीचा वेग खालीलपैकी कोणत्या पदार्थामध्ये जास्त असतो? आपल्याला विचारलंय खालीलपैकी. तर यामध्ये बघा सर्वात जास्त जर पाहिलं तर ॲल्युमिनियममध्ये सर्वात जास्त आपल्याला असतो पहा. तर पहा मित्रांनो, स्थायू माध्यमामध्ये ध्वनीचा वेग सर्वात जास्त असतो. तर पहा निर्वात पोकळीमध्ये 0 असतं. हवेमध्ये मित्रांनो 340 प्रति किलोमीटर बघा. दारूमध्ये अल्कोहोलमध्ये 1200, पाण्यामध्ये बघा 1500 आणि काचेमध्ये 3980, लोहामध्ये असतं बघा 5980 आणि ॲल्युमिनियममध्ये बघा 6420 इतका असतो पहा. सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आपल्याला ॲल्युमिनियममध्ये 6420 इतका असतो पहा. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती मित्रांनो, इंद्रधनुष्यात वरून अनुक्रमे तिसऱ्या क्रमांकावर असणारा रंग कोणता? इंद्रधनुष्यामध्ये तर मित्रांनो लक्षात ठेवा, पर्याय क्रमांक 1 पिवळा हे आपलं याचं बरोबर उत्तर आहे पहा. लक्षात ठेवा पिवळा. तर बघा इंद्रधनुष्यामध्ये वरून क्रम तांबडा 1 नंबर, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, पारवा, जांभळा असा असतो पहा. याचं जे काही हे पहा ता, पी, ही, नी, पा, जा. तसं जाताना ही पाणी पी, परंतु योग्य क्रमानुसार आहे पहा ताना, ताना, पी, ही, नी, पा, जा. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, मानवी ध्वनी ऐकण्याची मर्यादा किती आहे? चला द्या उत्तर. मानवी ध्वनी ऐकण्याची मर्यादा किती आहे? व्हेरी गुड. तर लक्षात ठेवा पर्याय क्रमांक 30 20 एच-झेड किती पहा 20 एच-झेड ते 20,000 एच-झेड हे आपल्या याचं बरोबर उत्तर आहे पहा. समजलं? 20 एच-झेड पेक्षा कमी ध्वनी किंवा 20,000 एच-झेड पेक्षा जास्त ध्वनी श्राव्यातील ध्वनी माणसाला ऐकू येत नाही. मनुष्य बघा 20 ते 20,000 एच-झेड पर्यंतचा ध्वनी ऐकू शकतो. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, जेव्हा शुभ्र प्रकाश लोलकावर आपत्ती असतो, तेव्हा 7 वेगवेगळे कोनातून वळतात पहा. जे काही 7 रंग आहेत ते वेगवेगळ्या कोनातून वळतात. यामध्ये कोणता रंग अनुक्रमे सर्वात कमी आणि सर्वात जास्त वळतो असं आपल्याला या ठिकाणी विचारलंय. तर मित्रांनो लाल रंग व जांभळा रंग हे याचं बरोबर उत्तर आहे. पर्याय क्रमांक 4 लाल रंग व जांभळा रंग. लाल रंगाची वारंवारता सर्वात कमी असते म्हणून तो सर्वात कमी वळतो, तर जांभळा रंग सर्वात जास्त वळतो पहा. पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवरती मित्रांनो, की खालीलपैकी सर्वात कमी अपवर्तनांक कोणाचा असतो? सर्वात कमी अपवर्तनांक कोणाचा असतो? तर मित्रांनो पर्याय क्रमांक 1 हवा हे आपलं याचं बरोबर उत्तर आहे पहा. कशाचा? हवा. तर मित्रांनो हवेचा अपवर्तनांक किती असतो पहा 1.00003 हा सर्वात कमी असतो. तर हिऱ्याचा अपवर्तनांक 2.42 इतका असतो पहा. हिरा सर्वात जास्त असतो. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, कार्बन डायऑक्साईडचा किती असतो? तर कार्बन डायऑक्साईडचा असतो बघा 1.63. त्याचप्रकारे बेन्झीनचा असतो 1.52. 1.52. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. 22 डिग्री सेल्सिअस तापमानाला ध्वनीचा हवेमध्ये वेग किती असतो? चला द्या उत्तर.
तर किती असतो मित्रांनो 22 डिग्रीला 344 मीटर प्रति सेकंद असतो पहा. 344 मीटर प्रति सेकंद. ध्वनीचा वेग सर्वात जास्त मित्रांनो स्थायू माध्यमामध्ये आणि सर्वात कमी वायू माध्यमात असतो आणि निर्वात पोकळीमध्ये काहीच नसतं पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, तलाठी भरती ही किती दिवसातून निघलेली पहा. ही काही प्रत्येक वर्षी निघणारी भरती नाहीये. या भरतीमध्ये सगळ्यात भारी म्हणजे तुमचा ड्रीम जॉब असणार आहे पहा. यामध्ये जर तुम्हाला सिलेक्ट व्हायचं असेल तर तलाठी भरती होण्यासाठी तुम्हाला वाटेल ते करणं गरजेचं आहे पहा. बरोबर आहे की नाही? एक सुद्धा मिनिटं वाया घालवू नका. लगेच आपल्या PDF घेऊन टाका मित्रांनो. कारण की हे 10,000 प्रश्न मित्रांनो अतिशय IMP आणि अतिशय सुयोग्य असे वाचण्याजोगे आपण काढलेले आहेत पहा. यामध्ये मित्रांनो तुम्हाला झालेल्या प्रश्नपत्रिका त्याचबरोबर आता जी काही पूर्वपरीक्षा आहे, पूर्वपरीक्षेमध्ये तसेच मुख्य परीक्षेमध्ये कशाप्रकारे अभ्यास करावा हे सुद्धा मार्गदर्शन भेटणार आहे. आणि मित्रांनो लवकरात लवकर आपल्या हे जे काही PDFच्या बॅचला तुम्ही ॲडमिशन घ्या. ₹499 मध्ये तुम्हाला या ठिकाणी एका वर्षाच्या चालू घडामोडी त्यासोबत इतिहास, भूगोल, त्याच्यानंतर अर्थशास्त्र, राज्यशास्त्र हे सगळ्या PDF मित्रांनो मी तुम्हाला पाठवून देणार आहे पहा. लवकरात लवकर ॲडमिशन घ्यायचं आहे आणि कुणी हलगर्जीपणा करायचा नाही पहा. वेळ फार कमी पहा. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी मित्रांनो ₹499 ला आपण ह्या PDF लॉन्च केलेले आहेत पहा. मित्रांनो ₹499 आपण कुठेही खर्च करतो. पेट्रोलला, हॉटेलमध्ये मित्रांसोबत पार्टी केली किंवा बर्थडेचा केकच आता या ठिकाणी ₹500-500 झाले आहेत. परंतु जर तुम्ही या ठिकाणी आपली बॅच घेतली तर नक्कीच तुम्हाला या ठिकाणी फायदा होणार आहे. 9325230840 या नंबरला तुम्ही मित्रांनो ₹499 फोनपे किंवा Google पे करा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सर्व पाठवून देईल पहा. अतिशय महत्त्वाचं असणार आहे मित्रांनो. त्यामुळे लवकरात लवकर सर्वांनी घेऊन टाका पहा. वेळ वाया घालू नका. ही वेळ पुन्हा नाही पहा. पैसा कधी पण कमवू शकतो, परंतु ही जी काही वेळ आहे तुम्ही कोटी रुपये द्या तरी पण तुमच्या हातामध्ये येणार नाही. चला जास्त काही सांगत नाही. लवकरात लवकर ॲडमिशन घ्या मित्रांनो. आपल्याकडे एक एक सेकंद महत्त्वाचा आहे पहा. कॉम्पिटिशन सुद्धा या ठिकाणी भरपूर असणार आहे आणि ही संधी हातातून गेली नाही पाहिजे. वहीमध्ये लिहून ठेवा की मी तलाठी होणारच. नेत्रगोल लांबट झाल्याने डोळ्याचे भिंग आणि डोळ्यातील दृष्टीपटल यांच्यामधील अंतर वाढल्यास काय होतं? तर मित्रांनो लक्षात ठेवा काय होतं निकट दृष्टीदोष होतो पहा. पर्याय क्रमांक 1 निकट दृष्टीदोष. निकट दृष्टीदोषामध्ये व्यक्तीच्या जवळच्या वस्तू व्यवस्थित पाहू शकते, परंतु दूरच्या वस्तू स्पष्टपणे पाहू शकत नाही. हा दोष अंतर्वक्र भिंगाच्या सहाय्याने सुधारता येतो पहा. कलर ब्लाइंड हा दृष्टीदोष असणारी व्यक्ती खालीलपैकी कोणत्या रंगामध्ये फरक करू शकत नाही? तर मित्रांनो कलर ब्लाइंडनेस लाल आणि हिरवा लक्षात ठेवा. लाल आणि हिरवा पर्याय क्रमांक 3 हे आपलं याचं बरोबर उत्तर आहे पहा. रंग आंधळेपणा हा अनुवांशिक आजार असून यामध्ये लाल व हिरव्या रंगामध्ये फरक कळत नाही पहा. समजलं? चला पुढचा प्रश्न आहे आपल्या स्क्रीनवरती पहा. समुद्राची खोली मोजण्यासाठी काय वापरतात? समुद्राची खोली मोजण्यासाठी काय वापरतात? तर मित्रांनो लक्षात ठेवा सोलार तंत्रज्ञान हे वापरलं जातं. लक्षात ठेवायचं आपल्याला सोनार. सोनार तंत्रज्ञान नाही तर म्हणतात सोलार नाही बघा. सोनार तंत्रज्ञान हे पहा. सोनार तंत्रज्ञानाचा उपयोग पाण्याखाली वस्तूचं अंतर, दिशा आणि वेग मोजण्यासाठी केला जातो पहा. प्रकाश प्रदूषण म्हणजे काय? तर मित्रांनो प्रकाश प्रदूषण म्हणजे रात्रीच्या आकाशामध्ये जास्त कृत्रिम प्रकाश. पर्याय क्रमांक 1 याचं काय आहे पहा बरोबर उत्तर आहे. आपण वापरत असलेल्या अधिकच्या कृत्रिम प्रकाशामुळे आकाशातील खगोलीय वस्तूंच्या निरीक्षणावर परिणाम होतो, ज्याला प्रकाश प्रदूषण असं म्हणतात पहा. समजलं? चला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. चला खालीलपैकी कोणत्या माध्यमातून ध्वनीचं सर्वात जास्त वेगानं वहन होतं? तर मित्रांनो पोलाद आपलं याचं बरोबर उत्तर होईल पहा. लक्षात ठेवा पोलाद. बघा स्थायू माध्यमामधून ध्वनीचं वहन सर्वात वेगाने होतं, परंतु निर्वात पोकळीमधून ध्वनी वाहत नाही, कारण ध्वनी वहनासाठी माध्यमाची गरज असते. चला पुढील प्रश्न आहे मित्रांनो, सूर्यस्थितीच्या थोडा खाली असताना देखील आपल्याला दिसतो त्याचं कारण काय आहे? मित्रांनो याचं कारण काय हे आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. तर लक्षात ठेवा बघा याचं योग्य उत्तर काय होईल? तर अपवर्तन. काय होईल मित्रांनो? ऑप्शन क्रमांक 2 अपवर्तन हे आपल्या याचं बरोबर उत्तर होईल पहा. तर प्रकाश एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जाताना दिशा बदलतो. माध्यम बघा द्रव, वायू इत्यादी ज्यामुळे प्रकाशाचं काय होतं? अपवर्तन होतं पहा. प्रकाशाचं अस्तित्व ज्या सूक्ष्म कणामुळे तयार होतं त्या कणांना काय म्हणतात? तर त्या कणांना मित्रांनो फोटॉन असं म्हणतात पहा. लक्षात ठेवा फोटॉन असं म्हटलं जातं. तर मित्रांनो प्रकाशाचं अस्तित्व ज्या सूक्ष्म कणामुळे तयार होतं त्यांना फोटॉन म्हणतात. वनस्पती प्रकाशाच्या सानिध्यामध्ये अन्न तयार करतात पहा. ताऱ्यांचा लुकलुकण्याचं कारण कोणतं आहे? तर मित्रांनो ताऱ्यांच्या लुकलुकण्याचं कारण काय आहे? तर वायुमंडलामधील वायूचा बदलता अपवर्तनांक. वायुमंडलामधील वायूचा बदलता अपवर्तनांक हे याचं बरोबर उत्तर आहे पहा. प्रकाश एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात म्हणजे वायूतून द्रावाकडे जाताना दिशा बदलतो आणि प्रकाशाचं त्याला अपवर्तन म्हणतात.
ज्यामुळे बघा तारे लुकलुकताना दिसतात पहा आपल्याला. पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवरती पहा, की तापमानामध्ये 10 डिग्री सेल्सिअसने वाढ झाल्यास ध्वनीचा हवेतील वेग किती वाढतो? तर मित्रांनो लक्षात ठेवा किती वाढतो तर 6 मीटर प्रति सेकंद याचं बरोबर उत्तर आहे पहा. चला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, त्याचं जे काय पाहिलं तर घनता बघा तापमानाची घनता वाढल्यास ध्वनीचा वेग सुद्धा वाढतो. ध्वनीचं प्रसारण कशामधून होत नाही आत्ताच पाहिलं, तर मित्रांनो लक्षात ठेवा निर्वात पोकळीमधून ध्वनीचं प्रसारण होत नाही पहा. ध्वनीच्या प्रसारासाठी माध्यमाची आवश्यकता असते, त्यामुळे निर्वात पोकळीमधून ध्वनी तरंगाचं वहन होत नाही. पुढील प्रश्न आहे पहा मित्रांनो, वटवाघूळ अंधारामध्ये उडू शकतात याचं कारण काय आहे? तर वटवाघूळ मित्रांनो का उडतात? त्यांनी निर्माण केलेल्या ध्वनिलहरी त्यांना मार्गदर्शक ठरतात पहा. पर्याय क्रमांक 3 हे याचं बरोबर उत्तर आहे पहा. वटवाघूळ भ्रमण करताना आवाज करतात आणि ध्वनिलहरीच्या दिशेने प्रवास करतात. ध्वनिलहरीमुळे त्यांना मार्गामध्ये अडथळा ही कोणता आहे ते समजतं पहा त्यांच्या मार्गामधला. ध्वनीचा सर्वसाधारण हवेतला वेग किती असतो? तर मित्रांनो सर्वसाधारण वेग जर पाहिलं तर 344 मीटर प्रति सेकंद 344 मीटर प्रति सेकंद इतका असतो पहा. पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवरती पहा. प्रसरण कोणत्या तरंगामार्फत होतं? तर अणुतरंग मित्रांनो आपल्या याचं बरोबर उत्तर आहे पहा. ज्यावेळेस माध्यमामधील कणांची हालचाल विक्षोभाच्या समांतर दिशेने होते, म्हणजेच माध्यमामधील कण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात नसून फक्त मध्य स्थितीमध्ये पुढे आणि मागे आंदोलित होत असतात, त्याला अणुतरंग म्हणतात मित्रांनो. आणि प्रकाश विद्युत चुंबकीय लहरीचं हे काय याचं उदाहरण आहे पहा. पुढील प्रश्न मित्रांनो, पुढीलपैकी कोणत्या कारणामुळे ध्वनी निर्माण होतो? आता ध्वनी का निर्माण होतो? तर बघा माध्यमामधील कणांच्या कंपनामुळे बघा या ठिकाणी व्हायब्रेशन्स ध्वनी लहरी कंपनापासून तयार होतात आणि ध्वनी लहरी वाहण्यासाठी माध्यमाची आवश्यकता असते पहा. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे पहा, की 22 डिग्री सेल्सिअस तापमानाला ध्वनीमधील हवेचा वेग किती असतो? खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. 22 डिग्री सेल्सिअसला हवेतील वेग किती असतो? तर 344 आपण पाहिलं तर बघा दर 1 डिग्री तापमानाला साधारण 0.6 मीटर इतका वेग वाढतो पहा. 1 डिग्री तापमानाला किती वाढतो? 0. आवाजाची डेसिबल ही अधिकतम पातळी मनुष्य सहन करू शकतो. तर किती डेसिबल पर्यंत सहन करू शकतो? तर 85 डेसिबल बघा लक्षात ठेवायचं आहे. 85 डेसिबल इतकी पातळी मित्रांनो सहन करू शकतो पहा. इतक्या तीव्रतेची बघा 85 डेसिबलपेक्षा अधिकचा आवाज दीर्घकाळ राहिल्यास बहिरेपणा, चिडचिड आणि डोकेदुखी अशी समस्या उद्भवली जाऊ शकते. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, ध्वनीचा वेग हवेपेक्षा पाण्यामध्ये कसा असतो? तर मित्रांनो खूपच अधिक असतो पहा. पर्याय क्रमांक 1 खूपच अधिक आपलं याचं बरोबर उत्तर आहे पहा. तर मित्रांनो या ठिकाणी पहा विरळ माध्यमामधून घन किंवा द्रव माध्यमात जाताना ध्वनीचा वेग या ठिकाणी वाढत असतो पहा. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, ध्वनीच्या कोणत्या तत्वावर सोनार तंत्रज्ञान चालतं? तर प्रतिध्वनीच्या तत्वज्ञान मित्रांनो लक्षात ठेवा. पर्याय क्रमांक 2 प्रतिध्वनी हे आपल्या याचं बरोबर उत्तर आहे पहा. यामध्ये समुद्रातील जहाजावरून अश्राव्य ध्वनी निर्माण करून प्रतिध्वनीद्वारे पाण्याखालचं वस्तूचं अंतर, दिशा आणि वेग या ठिकाणी मोजले जातात पहा. चला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की ध्वनी प्रदूषण आणि नियंत्रण अधिनियम कधी अस्तित्वात आला? लक्षात ठेवा मित्रांनो, हा कधी अस्तित्वात आला? तर 2000 मध्ये हा अस्तित्वामध्ये आला पहा. कधी? 2000 मध्येच. ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी संसदेने ध्वनी प्रदूषण नियम आणि नियंत्रण कायदा 2000 लागू केला पहा. पुढचा प्रश्न मित्रांनो, की ध्वनीचा अभ्यासाचं शास्त्रीय नाव काय आहे? तर मित्रांनो लक्षात ठेवा याचं शास्त्रीय जे काही नाव आहे पहा ते कोणतं आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन्स क्रमांक 3 ॲक्वास्टिक्स काय म्हणतात त्याला? ॲक्वास्टिक्स असं म्हणतात. समजलं? एंटॉमॉलॉजी म्हणजे कीटकाचा अभ्यास, ॲस्ट्रॉनॉमी म्हणजे अवकाशीय वस्तूंचा अभ्यास, ऑर्निथॉलॉजी म्हणजे पक्ष्याचा अभ्यास आणि ॲक्वास्टिक म्हणजे ध्वनीचा अभ्यास. याचं बरोबर उत्तर आहे पहा. चला पुढचा प्रश्न आहे पहा, ध्वनीचा वेग खालीलपैकी सर्वात जास्त कोणत्या ठिकाणी आढळतो? तर मित्रांनो ध्वनीचा वेग हा खालीलपैकी सर्वात जास्त कोणत्या ठिकाणी असतो? तर पोलादामध्ये असतो पहा. हा प्रश्न पाहिला आपण. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, ध्वनीच्या रंगाचं प्रसारण कोणत्या ठिकाणातून होत नाही? तर निर्वात जागा. पर्याय क्रमांक 4 याचं बरोबर उत्तर आहे पहा. नेक्स्ट आहे पहा, खालीलपैकी कोणत्या भूकंप लहरी द्रवरूप पदार्थामधून जात नाहीत? तर द्रवरूप पदार्थामधून कोणते जात नाहीत? लक्षात ठेवा मित्रांनो, तर दुसऱ्या याचं बरोबर उत्तर आहे पहा. तर या ठिकाणी जर पाहिलं मित्रांनो, तर दुय्यम लहरी या प्राथमिक लहरीनंतर भूपृष्ठावर पोहोचतात आणि त्या जास्त विध्वंसक असतात पहा. प्राथमिक लहरी सर्वप्रथम पृष्ठावर पोहोचतात, या कमी विध्वंसक असतात
दुय्यम लहरी मित्रांनो प्राथमिक लहरीनंतर भूपृष्ठावर पोहोचणाऱ्या लहरी असतात आणि तृतीय लहरी मित्रांनो भूकवच पृथ्वीच्या परिघाच्या दिशेने प्रवास करतात. त्या अतिशय विनाशकारी असतात पहा. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, की दवाखाना, त्याच्यानंतर शैक्षणिक संस्था, न्यायालये यांच्या सभोवतालच्या किती मीटरपर्यंतच्या परिसरामध्ये ध्वनी वर्जित क्षेत्र असं संबोधण्यात येतं? तर मित्रांनो लक्षात ठेवा, ऑप्शन क्रमांक 4 100 मीटर काय पाहायचं बरोबर उत्तर आहे काय 100 मीटर. शांतता क्षेत्रामध्ये 100 मीटर अंतरावर मोठ्या आवाजामध्ये भोंगा किंवा हॉर्न वाजवण्यावर बंधने असतात पहा. समुद्राची खोली मोजण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तरंगलहरी कोणत्या आहेत? तर मित्रांनो अल्ट्रासोनिक याचं काय आहे पहा बरोबर उत्तर आहे काय अल्ट्रासोनिक. तर मित्रांनो लक्षात ठेवा अल्ट्रासोनिक लहरीचा वापर करून खोली फॅथम या एककामध्ये मोजली जातात पहा. अल्ट्रा व्हायलेट मित्रांनो कशाला म्हणतात? तर अल्ट्रा व्हायलेट ही सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये बोटांच्या ठशाच्या पडताळण्यासाठी उपयोग होतात. इन्फ्रारेड इन्फ्रारेड मित्रांनो हे रिमोट कंट्रोल, त्याच्यानंतर पटकन कपडे सुकवणे, स्नायू आणि सांधेदुखी याला इन्फ्रारेड म्हणतात पहा. पाण्यामध्ये अर्धवट बुडून ठेवलेली काठी तिरपी दिसते, प्रकाशाच्या कशाचं उदाहरण आहे? तर मित्रांनो हे अपवर्तनाचं उदाहरण आहे पहा. पर्याय क्रमांक 1 ही अपवर्तनाचं उदाहरण आहे. तर बघा प्रकाशकिरण एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जाताना त्याच्या दिशेने बदल होतो, त्याला काय म्हणतात? अपवर्तन म्हणतात पहा. लक्षात ठेवायचं आपल्याला. सौरभट्टीमध्ये कोणत्या प्रकारचे आरसे वापरून सूर्यप्रकाश एकत्रित करून उष्णता निर्माण केली जाते? तर मित्रांनो लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक 2 अंतर्वक्र आरसे हे आपलं याचं बरोबर उत्तर आहे पहा. अंतर्वक्र आरशाला अभिसारी आरसा म्हणतात, जो प्रकाशकिरण एका बिंदूत एकत्र आणतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, की इंद्रधनुष्यामधील सप्तरंग एकत्र आल्यास कोणत्या रंगाचा प्रकाश मिळेल? तर मित्रांनो लक्षात ठेवा कोणत्या रंगाचा प्रकाश मिळेल? तर याचं योग्य उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 2 पांढरा याचं काय होईल पहा योग्य उत्तर आहे पहा. लक्षात ठेवा पांढरा. तर इंद्रधनुष्य ही अपवर्तन, अपस्करण आणि परावर्तन या 3 गोष्टीमुळे घडून येतं आणि पाण्याचा थेंब प्रिझमचं कार्य करतो पहा या ठिकाणी. समजलं? इंद्रधनुष्य. इंद्रधनुष्यात कोणते रंग दिसते? तांबडा, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, पारवा, जांभळा आणि इंद्रधनुष्य पावसात सूर्य असताना दिसू शकतं. दूरदर्शन संचाच्या पडद्यावर चलचित्रांच्या खालीलपैकी कोणतं कारण असतं? तर मित्रांनो लक्षात ठेवा दृष्टी सातत्य याचं काय पहा बरोबर उत्तर आहे. पर्याय क्रमांक 4 दृष्टी सातत्य. 2 चित्रांच्या मधील अंतर 1/10 सेकंदापेक्षा कमी असेल तर ते चित्र सलग दिसतात, ज्यामुळे व्हिडिओसारखे चलचित्र आपल्याला दिसायला मिळतं. तर मित्रांनो लक्षात ठेवा दृष्टी सातत्य. दृष्टी सातत्य याचं बरोबर उत्तर आहे पहा. सोलर कुकरची पेटी आतील बाजूस कोणत्या रंगाने रंगलेली असती? तर मित्रांनो ही काळ्या रंगाने मित्रांनो याचं बरोबर उत्तर होईल पहा. लक्षात ठेवा काळ्या. सौर पेटी. काळा रंग मित्रांनो तरंग लांबी शोषून घेतल्यामुळे सर्वात जास्त उष्णता शोषून घेतो, म्हणून सोलर कुकरची पेटी काळ्या रंगाची या ठिकाणी रंगवलेली असते पहा. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, की पाणी रंगहीन असतं, बर्फ म्हणजे गोठलेलं पाणी, मग तो पांढरा रंग का दिसतो? तर मित्रांनो पांढऱ्या रंगाचं का दिसतं? तर ते बघा बर्फाचे स्फटिक सर्व तरंग लांबीचे प्रकाश किरण परावर्तित करतात, म्हणून याचं बरोबर उत्तर आहे पहा. पाणी रंगहीन असलं तरी बर्फाचे स्फटिक प्रकाश किरण परावर्तित करत असल्याने बर्फ पांढरा दिसतो पहा. क्षकिरण म्हणजे काय? तर मित्रांनो लक्षात ठेवा क्षकिरण म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 प्रभाररहित कण. लक्षात ठेवायचं आपल्याला प्रभाररहित कण याचं काय आहे पहा बरोबर उत्तर आहे. क्षकिरणांचा शोध विल्यम रोटेजन यांनी 1895 मध्ये लावला आणि हे उच्च इलेक्ट्रोमॅग्नेटिक विकिरण आहे पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, की लेझरच्या साहाय्याने पर्यावरण नियंत्रित करण्याच्या तंत्राला काय म्हणतात? तर त्याला काय म्हणतात मित्रांनो? तर ऑप्शन क्रमांक 4 लीडर असं म्हणतात पहा लीडर. लीडर नाही तर लीडर. समजलं? यावेळेस फॉग लाईट वापरले जातात. फॉग लाईट कधी वापरले जातात? तर मित्रांनो धुक्याच्या वेळी या ठिकाणी याचं बरोबर उत्तर पहा. धुक्यामध्ये स्पष्ट दिसण्यासाठी आणि रस्त्यावरील दृश्यमानता सुधारण्यासाठी फॉग लाईट या ठिकाणी वापरले जातात पहा. रेडिओ तरंगाचा वेग हा कसा असतो? रेडिओ तरंगाचा वेग हा कसा असतो? तर मित्रांनो लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक 2 प्रकाशाच्या वेगा इतकाचा असतो पहा. लक्षात ठेवा प्रकाशाच्या वेगा इतका. प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जाताना दिशा बदलण्याच्या नैसर्गिक घटनेला काय म्हणतात? तर मित्रांनो याला काय म्हणतात? प्रकाशाचं अपवर्तन असं म्हणतात पहा. लक्षात ठेवायचं आहे प्रकाशाचं अपवर्तन याचं काय आहे पहा बरोबर उत्तर आहे.
बघा, प्रकाश एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जाताना दिशा बदलतो त्याला अपवर्तन म्हणतात. उदाहरणार्थ सूर्यास्ताच्या वेळी सूर्य मोठा दिसतो पहा. मानवी डोळ्याचं सुस्पष्ट दृष्टीचं लघुत्तम अंतर किती सेंटीमीटर असतं? तर ऑप्शन क्रमांक देईल 25. मित्रांनो, मानवी डोळ्याला सुस्पष्ट दिसण्यासाठी 25 सेमी इतकं बरोबर आहे पहा. इंद्रधनुष्याचा शेवटचा रंग कोणता आहे? तर इंद्रधनुष्याचा शेवटचा रंग आहे मित्रांनो जांभळा. लक्षात ठेवायचं आहे पहा. जांभळा याचं काय आहे पहा बरोबर उत्तर आहे पहा. इंद्रधनुष्यातील रंगाचा उतरता क्रम तांबडा, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, पारवा, जांभळा असतो. जांभळ्या रंगाचं विचलन सर्वात जास्त असतं. बहिर्वक्र भिंगाच्या सहाय्याने कोणता दृष्टिदोष दूर केला जाऊ शकतो? तर मित्रांनो लक्षात ठेवा, बहिर्वक्र भिंगाच्या सहाय्याने दूरदृष्टीता, पर्याय क्रमांक 2 दूरदृष्टीता याचं बरोबर उत्तर आहे पहा. दूरदृष्टीचा दोषामध्ये दूरचं स्पष्ट दिसतं मात्र जवळचं स्पष्ट दिसत नाही. हा दोष दूर करण्यासाठी बहिर्वक्र भिंग या ठिकाणी वापरलं जातं पहा. इंटरनेटसाठी लागणारं ऑप्टिकल फायबर केबल हे तंत्रज्ञान कोणत्या सिद्धांतावर आधारित आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 पूर्ण आंतरिक परावर्तन याचं बरोबर उत्तर आहे पहा. जेव्हा प्रकाशकिरण घन माध्यमातून विरल माध्यमामध्ये क्रांतिक कोनापेक्षा मोठ्या कणातून जातात तेव्हा त्याचं माध्यमामध्ये पूर्ण आंतरिक परावर्तन होतं पहा. नेक्स्ट आहे पहा, दाढी करताना कोणता आरसा या ठिकाणी वापरला जातो? तर दाढी करताना मित्रांनो अंतर्वक्र आरसा लक्षात ठेवायचं आहे. अंतर्वक्र आरसा समजलं. अंतर्वक्र आरशामध्ये वस्तू सुलट, आभासी, मोठी प्रतिबिंब मिळते. त्यामुळे दाढी करताना किंवा दात तपासताना याचा या ठिकाणी उपयोग केला जातो. खूपच महत्वाचा प्रश्न होता. जमिनीवरील ओझोनचा थर सूर्यप्रकाशातील कोणती किरणे शोषून घेतात? तर लक्षात ठेवा मित्रांनो, कोणती किरणे या ठिकाणी शोषून घेतात? तर ऑप्शन क्रमांक 2 बघा, जंबुलातील किरण म्हणजे अतिनील किरणे. बघा, पृथ्वीच्या वातावरणामधील ओझोन थर सूर्यप्रकाशामधले UV किरणापासून आपलं संरक्षण करतो पहा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, लाल काचेमधून पाहिल्यास झाडाची हिरवी पाने कशी दिसतात? तर मित्रांनो काळ्या रंगाची दिसतात पहा. पर्याय क्रमांक 1 काळ्या रंगाची. लाल काचेतून फक्त लाल प्रकाश परावर्तित होतो. हिरव्या पानाचं किरण लाल काचेद्वारे शोषलं जातात. त्यामुळे पान काळं आपल्याला पाहायला मिळतं. त्यासाठी ऊर्जा व्हावी लागते. तर कार्य घडवून येण्यासाठी ऊर्जा रूपांतरित व्हावी लागते पहा. बघा, ऊर्जा एका रूपातून दुसऱ्या रूपात जाताना कार्य घडून येतं तेव्हा ऊर्जेचं बघा कार्य घडून येतं. ऊर्जेचे एकक मित्रांनो जूल आहे पहा. एखादी वस्तू मित्रांनो जमिनीवर मुक्तपणे पडत असल्यास त्याची एकूण ऊर्जा किती असते? मित्रांनो त्याची एकूण ऊर्जा किती असते? तर स्थिर असते. पर्याय क्रमांक 2 स्थिर त्याचं उत्तर आहे पहा. वस्तू उंचीवरून खाली पडत असल्यास तिची एकूण ऊर्जा स्थिर राहते मात्र तिचा वेग या ठिकाणी वाढतो. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, की तुमच्या शरीराची स्थितीज ऊर्जा कमीत कमी असते जेव्हा तुम्ही असता. तर जमिनीवर झोपलेले असता पहा. लक्षात ठेवा, जमिनीवर झोपलेले असता. बघा, जी काही स्थितीज ऊर्जा आहे त्याची जी काही सूत्र आहे मित्रांनो ती mgh असतं. ती कशावर? हाईटवर डिपेंड असते पहा. त्याचं उदाहरण जर पाहिलं तर पाण्याची टाकी. पावसाळ्यामध्ये आकाशात दिसणारं सुंदर सप्तरंगी इंद्रधनुष्य खालीलपैकी कोणत्या नैसर्गिक घटनांचा परिणाम आहे? तर हे मित्रांनो लक्षात ठेवा, अपवर्तन, अपस्करण आणि अंतर्गत परावर्तन म्हणजे वरीलपैकी सर्व. इंद्रधनुष्य हे प्रकाशाचं अपस्करण, अपवर्तन आणि आंतरिक परावर्तन यांचं मिश्रण आहे पहा. दूरदृष्टी दोषामध्ये काय होतं? तर मित्रांनो दूरदृष्टी दोषामध्ये काय होतं तर पर्याय क्रमांक 4 दूरचं चांगलं दिसतं मात्र जवळचं स्पष्ट दिसत नाही. ऑप्टिकल फायबर तंत्रज्ञान कशाशी संबंधित आहे? तर संदेश वहन. पर्याय क्रमांक 3 संदेश वहन मित्रांनो. फायबर ऑप्टिक केबलमध्ये काचेच्या तंतूच्या माध्यमातून प्रकाशाचा वेगाने डेटा प्रसारित केला जातो बघा. जो काही प्रकाश असतो त्या प्रकाशाच्या वेगाने डाटा ट्रान्सफर केला जातो. पुढील प्रश्न आहे मित्रांनो, आकाशाचा निळा रंग प्रकाशाचं कशाचं उदाहरण आहे? तर हे मित्रांनो अपस्करणाचं हे काय पहा उदाहरण आहे. लक्षात ठेवा, अपस्करण. चला पुढील प्रश्न आहे मित्रांनो, की अवरक्त किरणांचा स्रोत आहे. तर अवरक्त किरणांचा स्रोत कोणता आहे? त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 नर्स्ट ग्लोवर. लक्षात ठेवा, नर्स्ट ग्लोवर याचं योग्य उत्तर आहे पहा. तर इन्फ्रारेड किंवा अवरक्त किरणे निर्माण करण्यासाठी नर्स्ट ग्लोवर दिव्याचा वापर केला जातो पहा. हिरा मित्रांनो चमकदार दिसतो याचं कारण काय आहे? तर मित्रांनो पूर्ण आंतरिक परावर्तन. पर्याय क्रमांक 3 पूर्ण आंतरिक परावर्तन आहे पहा. पूर्ण आंतरिक परावर्तनामुळे हिऱ्याचा अपवर्तनांक सर्वात जास्त असतो ज्यामुळे हिरा चमकतो पहा. सूर्यकिरणे पृथ्वीवर पोहोचण्यास किमान
वेळ लागतो. तर मित्रांनो किती वेळ लागतो? तर लक्षात ठेवा मित्रांनो, पर्याय क्रमांक याचं काय होईल उत्तर? 2. 8 मिनिटं मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे किती? 8 मिनिटं. सूर्यकिरणे पृथ्वीवर पोहोचण्यास साधारणपणे 8 मिनिटं 20 सेकंद म्हणजे 500 सेकंद इतके लागतात पहा. सूर्यप्रकाशामध्ये एकूण किती रंग समाविष्ट असतात? तर मित्रांनो सूर्यप्रकाशामध्ये एकूण 7 रंग समाविष्ट असतात. किती? 7. सूर्यप्रकाशामध्ये तांबडा, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, पारवा आणि जांभळा असे एकूण 7 रंग असतात. किती? 7 रंग असतात पहा. कॅथोड किरणे हे कण तरंग असतात. मित्रांनो तर ऋण विद्युत प्रभारित असतात पहा. पर्याय क्रमांक 1 ऋण विद्युत प्रभारित. तर कॅथोड किरणे ऋण प्रभारित कण असतात, तर एनोड किरणे धन प्रभारित असतात पहा. समजलं? पुढील प्रश्न आहे मित्रांनो, प्रकाशाच्या अंगभूत रंगामध्ये विभक्तीकरण करण्याच्या नैसर्गिक घटनेला प्रकाशाचं काय म्हणतात? तर मित्रांनो लक्षात ठेवा अपस्करण असं म्हणतात पहा. लक्षात ठेवा अपस्करण. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रकाशाच्या विविध रंगामध्ये होणारे विचरण म्हणजे अपस्करण होय. वाहनांच्या बाजूचा आरसा तयार करण्यासाठी कोणते भिंगाची काच वापरतात? तर बहिर्वक्र भिंगाची काच वापरतात. पर्याय क्रमांक 3 मित्रांनो बहिर्वक्र. मित्रांनो बहिर्वक्र आरसा हा अपसारी आरसा असून गाड्यांवरील उजव्या डाव्या बाजूस पाहण्यासाठी याचा उपयोग केला जातो. आरशाच्या ध्रुव आणि नाभी यामधील अंतराला नाभी अंतर असं म्हणतात. नाभी अंतर हे वक्रता त्रिज्याचं कसं असतं? तर मित्रांनो हे कसं असतं तर लक्षात ठेवायचं आपल्याला ऑप्शन क्रमांक 1 निम्म असतं पहा. निम्म असतं पहा. गाड्यांच्या उजव्या व डाव्या बाजूला असणारे आरसे कोणते असतात? तर बहिर्गोल आरसे असतात पहा. लक्षात ठेवा बहिर्वक्र आरसे. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, दूरदृष्टीचा दोष करण्यासाठी कोणतं भिंग वापरतात? तर बहिर्वक्र भिंग. ऑप्शन क्रमांक 2 बहिर्वक्र भिंग पहा. नेक्स्ट क्वेश्चन आहे मित्रांनो, अयोग्य जोडी ओळखायची आहे तर तिसरी जोडी रेडिओ लहरी ओव्हनमध्ये खाण्याचे पदार्थ गरम करणे ही चुकीची पहा. बाकीचे या ठिकाणी सगळ्या बरोबर आहेत पहा. समजलं? चला पुढचा प्रश्न आहे पहा. कांदे, बटाटे यासारख्या भाज्यांना कोंब येऊ नये म्हणून कोणत्या किरणाचा मार करतात? त्याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा मित्रांनो. आणि मित्रांनो तुम्ही अजून सुद्धा या ठिकाणी नोट्स घेतल्या नसतील, मी तुम्हाला पुढं सांगणारच आहे. मित्रांनो इथपर्यंत आले असाल तर लवकरात लवकर तुम्ही तलाठी भरतीच्या आपल्या PDF आहेत त्या घेऊन टाका मित्रांनो. ₹499 आपण कुठेही खर्च करतो. लवकरात लवकर फोनपेमध्ये जा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सर्व पाठवून देईल पहा. हा जो काही आपला नंबर आहे 9325230840 या नंबरला तुम्ही ₹499 फोनपे किंवा Google पे करा आणि याच नंबरला तुम्ही स्क्रीनशॉट पाठवा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सर्व PDFs आणि जे काही महत्त्वाच्या प्रश्नपत्रिका असतील, जे काही महत्त्वाचे प्रश्न असतील मी पाठवून देईल मित्रांनो. अतिशय आणि अतिशय IMP असं मित्रांनो तुम्हाला मी पाठवणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर घेऊन टाका. आपल्याकडे वेळ फार कमी पहा. लगेच फोनपे, Google पेमध्ये जा किंवा तुम्ही लगेच मला या ठिकाणी WhatsAppला SMS करा. तुम्हाला काही विचारायचं असेल तर विचारू शकता. मी सर्व तुम्हाला एका मिनिटामध्ये पाठवून देईल. त्यामुळे लवकरात लवकर सर्वांनी या ठिकाणी ॲडमिशन घ्यायचंय पहा. ₹499 आपण कुठेही खर्च करतो. त्यामुळे पैशाकडे पैसा नाही मित्रांनो. पैसे कधी ना कधी कमवणार आहेत. परंतु जर एकदा नोकरी लागली तर आयुष्याचे आपले पैसेच पैसे होणार आहेत. त्यामुळं सगळ्यांनी या ठिकाणी PDFला ॲडमिशन घ्या मित्रांनो. लवकरात लवकर हे प्रश्न घ्या. तुम्ही रोजच हे प्रश्न वाचले नक्कीच तुम्हाला या ठिकाणी अपडेटेड राहाल आणि जे काही मित्रांनो महत्त्वाचे जे काही चालू घडामोडी असतील तुम्हाला ते अपडेट करून मिळत जाणार आहेत. त्यामुळे लवकरात लवकर घेऊन टाका. या ठिकाणी आपल्याला वेळ फार कमी आहे मित्रांनो. लगेच फोनपेमध्ये जा, पेमेंट करा आणि याचा स्क्रीनशॉट मला पाठवा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सर्व PDFs पाठवून देईल.